वास्तव बातमी। मराठा सेवा संघाच्या 34व्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने अकलूज येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय या ठिकाणी रविवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी मराठा भूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते। तर हा पुरस्कार वितरण सोहळा माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी विचारपीठावर अकलूजचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील, शिवतेसिंह मोहिते पाटील, मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूरचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, भूमी अभिलेखचे उपसंचालक अनिल माने, अकलूजच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील, माळशिरसचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे, महाडिक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अकलूजचे महाळप्पा शिंदे, मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष रवींद्र पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक अक्काताई माने आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठा समाज बांधवांचा मराठा भूषण पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले। सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि ज्यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले होते अशा डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांना सामाजिक क्षेत्रातील मराठा भूषण पुरस्कार, गत 44 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात बालरोग तज्ज्ञ म्हणून अनेकांना जीवदान देणारे अकलूज येथील अपेक्स हॉस्पिटलचे डॉक्टर राजू राणे कविटकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील मराठा भूषण पुरस्कार, विधी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाशराव पाटील यांना मराठा भूषण पुरस्कार, कुस्तीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख असणारे नामांकित पैलवान मल्लसम्राट रावसाहेब मगर यांना क्रीडा क्षेत्रातील मराठा भूषण पुरस्कार, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा सेवा संघाची विचारधारा सर्वत्र पोहोचवणारे नातेपुते येथील प्राध्यापक उत्तम सावंत सर यांना शिक्षण क्षेत्रातील मराठा भूषण पुरस्कार, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे दैनिक लोकमतचे नातेपुते येथील पत्रकार संजय पवार यांना पत्रकारितेतील मराठा भूषण पुरस्कार, तर कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे अजित पराडे यांना कृषी क्षेत्रातील मराठा भूषण पुरस्कार, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून सपत्नीक गौरविण्यात आले। यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार अकलूज येथील शाहीर राजेंद्र कांबळे खडूसकर यांना मिळाल्याबद्दल या दोघांचाही मराठा सेवा संघाच्या वतीने सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि फेटा देऊन विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना सामाजिक क्षेत्रातील मराठा भूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील म्हणाल्या की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जीवनात महिला आणि माता भगिनींना महत्त्वपूर्ण स्थान दिले। महाराजांचे कार्यकर्तृत्व नव्या पिढीला ज्ञात होणे गरजेचे असून त्यांच्या चारित्र्याची आजच्या पिढीला माहिती दिल्यास महिलांवरील लैंगिक अत्याचार घडणार नाही। तर यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की कोणत्याही समाजाने मेळावे आदी कार्यक्रमांबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजाला दिली तर समाजातील विविध घटकांना त्याचा निश्चितच लाभ होईल असे सांगितले। यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उत्तमराव माने, डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, ॲडव्होकेट प्रकाश पाटील, माळशिरसचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, शाहीर राजेंद्र कांबळे आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी विविध पदांवरती नियुक्ती झालेल्या मान्यवरांचा, याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या बहुजन समाजातील विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा विचारपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। याचबरोबर कार्यक्रमासाठी आरपीआयचे नेते प्राध्यापक नरेंद्र भोसले, दिव्यांग संघटना, लिंगायत संघटना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष राऊत,
जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे, धनगर समाजाचे नेते राहुल वाघमोडे, ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे जावेद बाबा तांबोळी आदी विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विचारपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष डॉक्टर अमोल माने तर प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निनाद पाटील यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून करण्यात आली, तर जिजाऊ वंदना रामकृष्ण कदम यांनी गायली। यावेळी मराठा सेवा संघाचे सचिव राजेंद्र मिसाळ, खजिनदार नवनाथ नागणे, हेमलता मुळीक, वनिता कोरटकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष दिगंबर बिसाळ, तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे, अजित माने, अशोक रणवरे, कृष्णा बाबर, बाळासाहेब पराडे, शिवाजीराव लोंढे, बाळासाहेब पवार, विठ्ठल कोडक, सिद्धेश्वर नागटेळक, नितीन काकडे, विलास पाटील, अशोक निलटे, तानाजी कदम, नामदेव मिले, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रियंका नागणे, प्राध्यापक मीनाक्षी जगदाळे, मनीषा जाधव, अरुंधती हजारे, मनोरमा लावंड, वंदना पवार, शुभांगी क्षीरसागर, शारदा चव्हाण, सुवर्णा घोरपडे, संगीता जगदाळे यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या उपस्थित होत्या। मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त अकलूज येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयामध्ये मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल कार्यालयाचे मालक तिकोटे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाची सांगता शिवभोजन देऊन करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास उरवणे, प्रास्ताविक निनाद पाटील तर आभार दिगंबर मिसाळ यांनी मानले। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।